नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 8वी विषय मराठी, पाठ 13वा पाड्यावरचा चहा। आज आपण पाड्यावरचा चहा या पाठाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून करणार आहोत। त्या अगोदर आपण थोडक्यात पाठाची प्रस्तावना पाहूया। पाड्यावरचा चहा या पाठाचे लेखिका आहे गोदावरी परुळेकर। जन्म 1908, मृत्यू 1996। सामाजिक कार्यकर्त्या व प्रसिद्ध लेखिका। 1945 ते 1953 या काळात डहाणू उंबरगाव भागात त्यांनी आदिवासींमध्ये जागृतीचे कार्य केले। त्यांच्याबरोबर काम करत असताना आलेले अनुभव जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकातून त्यांनी मांडले आहे। तसेच त्यांचे बंदिवासाची 8 वर्ष हे पुस्तकही प्रकाशित आहे। जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकासाठी 1972 साली साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते। प्रस्तुत पाठ म्हणजे पाड्यावरचा चहा हा जो पाठ आहे, हा पाठ जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकातून घेतला आहे। निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या वारली समाजाच्या त्या काळातील कष्टमय खडतर जीवनाचे चित्रण प्रस्तुत पाठात लेखिकेने केले आहे। आदिवासी अत्यंत दारिद्र्यात गैरसोयींनी भरलेले जीवन जगत होते। दैनंदिन जीवनातील साध्या साध्या गोष्टीसुद्धा त्यांना मिळत नव्हत्या। पूर्णपणे गुलामीचे आयुष्य त्यांच्या वाट्याला आलेले होते। त्यांच्या या दीन व केविलवाण्या अवस्थेचे वर्णन आपण या पाठाच्या स्वाध्यायातून समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत। चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, पाठाआधारे वारली लोकांच्या खोपटाच्या बाबतीत खालील मुद्द्यांना अनुसरून उत्तरे लिहा। त्यामध्ये पहिला मुद्दा आहे खोपटे वसवण्याचे ठिकाण। खोपटे कुठे वसवले जाते, कुठे तयार केले जाते ते बघा। बहुतांश खोपटी ही झाडांच्या सावलीत उंच वट्यावर वसवलेली असतात। का खोपटी झाडांच्या सावलीत वसवली जातात? की त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून। आणि उंच वट्यावर का? तर पावसाळ्यामध्ये खोलगटात पाणी साचते, म्हणून जर उंच वट्यावर जर आपण खोपटी वसवली तर त्या साचलेल्या पाण्याचा त्रास आपल्याला होत नाही, म्हणून जास्तीत जास्त खोपटी ही झाडांच्या सावलीत आणि उंच वट्यावर वसवली जातात। दुसरा मुद्दा आहे खोपटे तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य। आदिवासी लोक राहण्यासाठी खोपटी तयार करतात, परंतु ती खोपटी तयार करण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपल्याला बघायचं आहे। तर ते साहित्य आहे कारव्या किंवा कामठ्या एकमेकांना जोडून त्यांची भिंत करतात। या भिंती शेणामातीने सारवतात। कामठ्या म्हणजे अशा रुंदी उंची काळ्या राहतात। या खोपट्यांना मेढी, चौकटीची लाकडे व इतर 4-6 वासे वापरलेले असतात। छप्पर तर अगदी सामान्य असते। पावसापासून रक्षण करण्यासाठी पेंढा किंवा पळसाची पाने घरावर घालतात, कौल तर नसतातच। अशा प्रकारचे साहित्य वापरून हे लोक खोपटी तयार करतात। तिसरा मुद्दा आहे दारे, खिडक्या व छप्पर। उत्तर, वारल्यांच्या घरांना एकच दार असते। सर्वसाधारण घरांना दिसतात तशा खिडक्या वारल्यांच्या घरांना नसतातच। भिंतीच्या कोणत्याही कारव्या किंवा कामठ्या मोडून मोकळा भाग तयार करतात, तीच खिडकी। भरभक्कम छप्पर नसतेच, कामठ्यांचे छप्पर असते, त्यावर गवताचा पेंढा किंवा पळसाची पाने पसरतात। चौथा मुद्दा आहे दालन। घरात भिंती घालून जे भाग पाडलेले असतात त्यांना दालन म्हणतात। आता आपण त्याला रूम असं म्हणतो, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या त्या खोल्याही आपण आता म्हणतो, परंतु त्यांच्यामध्ये तसं दालन असते का? नाही। वारल्यांच्या घराला एकच दालन असते, म्हणजे त्यात अनेक खोल्या नसतात। त्या एकाच दालनात स्वयंपाक होतो। बसण्या उठण्यासाठी तेच दालन आणि विश्रांतीसाठी झोपण्यासाठी सुद्धा तेच दालन। त्यांचे सर्व व्यवहार एकाच दालनात होतात। अशा प्रकारे आपण पाठाआधारे
वारली लोकांच्या खोपट्याच्या बाबतीत दिलेल्या मुद्द्यांना अनुसरून उत्तर लिहिलं आहे. प्रश्न दुसरा, पाठाआधारे खाली दिलेल्या गोष्टींचे उपयोग सांगा. त्यामध्ये पहिली गोष्ट आहे माची. तर माची या गोष्टीचा काय उपयोग होतो? वारली लोक बांबू व कामठ्या यापासून लहान टेबलासारखी वस्तू तयार करतात, तिला माची म्हणतात. ही माची म्हणजे त्यांचे टेबलच. दुसरी गोष्ट आहे लहान लहान खड्डे. उत्तर, वारल्यांची कोंबड्या हीच खरी संपत्ती असते. त्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून लहान लहान खड्डे करून ते पाण्याने भरून ठेवतात. त्यांची संवेदनशीलता यातून दिसून येते. ते कोंबड्याचे पालन करतात. कुक्कुटपालन हा त्यांचा महत्त्वपूर्ण व्यवसाय आहे आणि त्या कोंबड्यांना पाणी पिण्यासाठी ते काय करतात? लहान लहान खड्डे बनवतात. तिसरी गोष्ट आहे सारवलेला ओटा. वारल्यांच्या घराभोवती घराला लागून 6 ते 9 इंच उंचीचा एक ओटा केलेला असतो, जे तो सारवतात. बसण्या उठण्यासाठी याचाच उपयोग होतो. अशा पद्धतीने आपण पाठाआधारे दिलेल्या गोष्टींचे उपयोग सांगितले आहेत. प्रश्न तिसरा, आकृत्या पूर्ण करा. आकृत्या पूर्ण करण्यासाठी पहिला प्रश्न दिला आहे अ. निर्मनुष्य पाड्यासाठी लेखिकेने वापरलेला शब्द. उत्तर आहे खाई. निर्मनुष्य पाड्यासाठी लेखिकेने वापरलेला शब्द काय आहे? खाई. खाई या शब्दाचा अर्थ होतो चितेवर पडणे, मृत्यूसारखी परिस्थिती निर्माण होणे. म्हणजे ज्या ठिकाणी पाड्यावर मनुष्य नसतो त्या ठिकाणी काय वाटते? खाईत गेल्यासारखं वाटते, असं लेखिकेला या ठिकाणी म्हणायचं आहे. आकृत्या पूर्ण करण्यासाठी दुसरा प्रश्न दिला आहे वारली लोकांची नमस्कार करण्याची पद्धत. वारली लोकांची नमस्कार करण्याची पद्धत कशी असते? तर उत्तर, डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचा कोपरा ठेवून उजवा हात उभा नाकासमोर धरायचा. हे काय आहे? वारली लोकांची नमस्कार करण्याची पद्धत आहे. अशा प्रकारे प्रश्न तिसरा, आकृत्या पूर्ण करा, हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे. प्रश्न चौथा अ. लेखिका निराश झाली तरी तिने स्वतःला सावरले कारण. उत्तर, लेखिका निराश झाल्या तरी त्यांनी स्वतःला सावरले कारण त्यांच्या ध्येयावरील निष्ठा व गरिबांविषयीची तळमळ अविचल होती. दुसरा प्रश्न, लेखिका कंटाळून नाईलाजाने परतीच्या प्रवासाचा विचार करू लागली कारण. लेखिका कंटाळून नाईलाजाने परतीच्या प्रवासाचा विचार करू लागल्या कारण ज्यांच्यासाठी त्या एवढा त्रास घेऊन तिथे गेल्या होत्या त्यांच्यापैकी कोणीही तिथे येत नव्हता, त्यांची विचारपूस करीत नव्हता, कोणी त्यांची दखल घेत नव्हता. इतकेच नव्हे तर बराच वेळ गेला कोणी येण्याचे चिन्हच दिसत नव्हते. अशा प्रकारे प्रश्न चौथा कारणे लिहा, हा प्रश्न पूर्ण केला आहे. प्रश्न पाचवा, लेखिका आणि कॉ दळवी यांच्या वारली लोकांबरोबर होणाऱ्या सभेच्या तयारीचा ओघ तक्ता तयार करा. त्यामध्ये 1 क्रमांकाचा मुद्दा लिहून दिला आहे, तो आहे पाहुण्यांना झोपडीत नेलं. त्यानंतर काय काय झालं त्याचा ओघ तक्ता. त्यानंतर काय काय झालं त्याचा ओघ तक्ता तयार करायचा आहे. पाहुण्यांना झोपडीत नेले, त्यानंतर एकाने खुली झाडली, दुसऱ्याने हातरी अंथरली. हातरी काय आहे? ज्यावर बसायचं आहे, त्याला आपण चटई किंवा सतरंजी असंही म्हणतो. इतक्यात काहींना बाज आणली. त्यानंतर बाज हे सुद्धा बसण्यासाठी वापरतात. काहींनी बाज आणली. जे 10-15 जण जमले होते ते ओळीने कुडापाशी हळूहळू बसले. हे 10-15 जण कोण होते? तर आदिवासी लोक होते. जे पाहुणे आहे त्यांनी हातरी टाकली, म्हणजे सतरंजी किंवा चटईवर बसवलं, बाजावर बसवलं आणि जे स्वतः 10 किंवा 15 जण लोक होते ते कुडापाशी रांगेने बसले. अशा प्रकारे लेखिका आणि कॉ दळवी यांच्या वारली लोकांबरोबर होणाऱ्या सभेच्या तयारीचा ओघ तक्ता व्यवस्थित तयार करता येतो. प्रश्न 6वा, पाठाच्या आधारे लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न दिला आहे अ. चहा तयार करण्यापेक्षा जेवण तयार करणे वारली लोकांना सोपे होते, स्पष्ट करा. उत्तर, वारल्यांच्या घरी 18 विश्वे दारिद्र्य होते. हातात पैसे असण्याचा प्रश्नच नव्हता.
त्यामुळे दुकानातून काही विकत आणणे शक्य नव्हते. साखर, गूळ, चहापूड या गोष्टी विकतच घ्याव्या लागत. वारल्यांजवळ पैसे नसतील तर गोष्टी विकत घेणार कशा आणि मग चहा करणार तरी कसा? वारली खरेदी करू शकत नाहीत तर मग त्यांच्या परिसरात कोणता वाणी दुकान थाटील? 1 कप चहा प्यायचा असेल तर 3 मैल अंतरावरील दुकानातून साखर व चहापूड विकत आणावी लागत होती. गावात कोणाहीकडे गाय किंवा म्हैस नसल्यामुळे दुधाचा थेंबसुद्धा मिळण्याची शक्यता नव्हती. या उलट दर दिवशीच्या जेवणासाठी लागणारे थोडेसे तांदूळ, भाकरीचे पीठ, आंबील हे पदार्थ घरी मिळू शकतात. त्यामुळे त्यांना जेवण करणे तुलनेने सोपे होते, पण चहा करणे शक्यच नव्हते. म्हणून चहा तयार करण्यापेक्षा जेवण तयार करणे वारली लोकांना सोपे होते. आपल्याला काय सोपे आहे? कोणी आल्यानंतर आपण 1 कट किंवा 1 कप चहा देऊन पाहुण्यांना मोकळं करतो. जेवण करण्याचा थाट आपण मांडत नाही, कारण आपला वेळ भरपूर जातो हा विचार आपण करतो. पण वारली लोक वेळेचा विचार करत नाही, परंतु त्यांना पैशाअभावी लोकांना चहा न करता आल्यामुळे त्यांना जेवण करणे आवडत होते. दुसरा प्रश्न, तुमच्या घरची चहा करण्याची पद्धत आणि वारली लोकांची चहा करण्याची पद्धत यातील फरक स्पष्ट करा. उत्तरामध्ये आपल्याला पद्धती लिहायच्या आहेत चहा करण्याच्या. वारली लोकांकडे अमाप दारिद्र्य होते. त्यांच्या घरात साखर, चहापूड म्हणजे चहापत्ती किंवा चहा पावडर या गोष्टी आणून ठेवलेल्या नसायच्या. त्यामुळे त्यांना चहा करणे, चहा पिणे या गोष्टी परवडणाऱ्या नव्हत्या. क्वचित कधीतरी चहा करण्याची वेळ आलीच तर 3 मैल अंतरावरील दुकानातून चहापूड व साखर आणावी लागे. कोणाची तरी बकरी पकडून तिचे दूध काढले जाई. आमच्या घरी दर महिन्याचे सामान एकदम भरून ठेवले जाते. घरात महिन्याभरासाठी लागणारी साखर व चहापूड आणून ठेवलेली असते. दूधवाला तर दर दिवशी दूध आणून देतो. यामुळे दर दिवशी सकाळ संध्याकाळ चहा पिण्याचा एक कार्यक्रमच घरात चालतो. हे वारल्यांना शक्य नव्हते. अशा प्रकारे आपल्या घरची चहा करण्याची पद्धत आणि वारली लोकांची चहा करण्याची पद्धत यातील फरक या ठिकाणी आपण स्पष्ट केला आहे. अशा प्रकारे आपण पाड्यावरचा चहा या पाठाचा स्वाध्याय या ठिकाणी पाहिला आहे. स्वाध्यायानंतर खेळूया शब्दांशी. त्यामध्ये अ आहे, जोड्या लावा. अ गट आणि ब गटामध्ये जोड्या दिल्या आहेत. अ गटामध्ये वाक्प्रचार लिहून दिले आहे आणि ब गटामध्ये वाक्प्रचाराचे अर्थ लिहून दिले आहे. ह्या अ गट आणि ब गटामधील जोड्या ह्या विसंगत आहेत. पहिले आपण प्रश्नामध्ये दिलेल्या जोड्या पाहूया. 1 क्रमांकाची जोडी आहे, ब्रह्मांड आठवणे, कायमची गरिबी असणे ब गटात. 2 क्रमांकाची जोडी 18 विश्वे दारिद्र्य असणे ब गटात आहे, शांत पडून राहणे. तिसरी जोडी आहे निपचित पडणे आणि ब गटात आहे, अनिश्चिततेतून येणारी अस्वस्थता. आणि चौथी जोडी आहे हुरहुर वाटणे ब गटात आहे, असहाय्यतेतून भीती वाटणे. आता उत्तरासंबंधित आपण जोड्या बघूया. अ गट आणि ब गटामध्ये जोड्या लिहायच्या आहे आपल्याला. पहिली जोडी आहे अ गटात ब्रह्मांड आठवणे. उत्तरामध्ये ब गटात लिहायचं आहे आपल्याला. ब्रह्मांड आठवणे म्हणजेच काय? असहाय्यतेतून भीती वाटणे. आपल्याला कोणाचं सहाय्य मिळालं नाही तर त्या असहाय्यतेतून आपल्याला भीती वाटते आणि आपल्याला सर्व ब्रह्मांड आठवल्यासारखं वाटते. म्हणून उत्तर काय आहे? असहाय्यतेतून भीती वाटणे. अ गटात दुसरी जोडी आहे 18 विश्वे दारिद्र्य असणे. ब गटात उत्तरामध्ये लिहायचं आहे कायमची गरिबी असणे. अ गटामध्ये तिसरी जोडी आहे निपचित पडणे. उत्तरामध्ये ब गटात लिहायचं आहे शांत पडून राहणे. निपचित पडणे म्हणजे शांत पडून राहणे. आणि चौथी जोडी आहे अ गटात आहे हुरहुर वाटणे आणि ब गटामध्ये उत्तरामध्ये लिहायचं आहे अनिश्चिततेतून येणारी अस्वस्थता. त्यामुळे काय आपल्याला हुरहुर वाटते. म्हणून हुरहुर वाटणे म्हणजेच अनिश्चिततेतून येणारी अस्वस्थता. अशा प्रकारे आपण खेळूया शब्दांशी यामध्ये दिलेल्या जोड्या लावा हा प्रश्न पूर्ण केला आहे. दुसरा आहे आ, खालील नादानुकारी शब्द लिहा.
त्यामध्ये उदाहरण म्हणून या ठिकाणी एक शब्द लिहून दिला आहे. उदाहरण आहे ढगांचा गडगडाट. ढगांचा काय राहतो? गडगडाट राहतो. तर मग कोंबड्यांचा काय राहतो? पाखरांचा काय राहतो? पाण्याचा काय राहतो? ते आपल्याला लिहायचं आहे. त्यालाच नादानुकारी शब्द असे म्हणतात. तर पहिला शब्द आहे कोंबड्यांचा. कोंबड्यांचा राहतो फडफडाट. जसा ढगांचा गडगडाट, कोंबड्यांचा फडफडाट, पाखरांचा चिवचिवाट आणि पाण्याचा खळखळाट. पाण्याचा काय राहतो? खळखळाट. अशा प्रकारे आपण दिलेल्या शब्दाचे नादानुकारी शब्द लिहिले आहेत. तिसरा प्रश्न आहे खालील शब्दासाठीचे विरुद्धार्थी शब्द पाठातून शोधून लिहा. पहिला शब्द आहे गैरहजर. गैरहजर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे हजर. दुसरा शब्द आहे उंच. उंच या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे ठेंगणी. तिसरा शब्द आहे भरभर. भरभर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे हळूहळू. चौथा शब्द आहे अदृश्य. अदृश्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे दृश्य. आणि पाचवा शब्द आहे उशिरा. उशिरा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे लवकर. अशा प्रकारे आपण दिलेल्या शब्दांसाठीचे विरुद्धार्थी शब्द पाठातून शोधून लिहिले आहेत. खेळूया शब्दांशी यानंतर उपक्रम आहे. उपक्रमामध्ये दिला आहे तुमच्या जवळची झोपडपट्टी, पाडा, वाडी वस्ती, तांडा, फिरत्या लोकांची पालं यापैकी शक्य त्या ठिकाणास शिक्षक किंवा पालक यांच्यासोबत भेट द्या. तेथील लोकांचे जीवन समजून घेण्यासाठी त्यांच्याशी बोला. त्या भेटीतील लोकांचे जीवन आणि पाठातील लेखिकेचे अनुभव यांची तुलना करून भेटीचा अहवाल लिहा. तो वर्गात वाचून दाखवा. तुम्हाला अशा लोकांसाठी काही करता येईल का ते गटात मित्रांशी चर्चा करून ठरवा. सर्वात प्रथम आपण या उपक्रमाचे अहवाल लेखन करताना कोणते मुद्दे वापरून ते अहवाल लेखन व्यवस्थित होईल याचा विचार करूया. अहवाल लेखनामध्ये काल्पनिक वर्णन नसावे. आपल्याला जे अहवाल लेखन करायचे आहे त्याचं कल्पना केलेलं वर्णन नसावं. दुसरं आहे परिणामकारक भाषा. भाषा ही थोडक्यातच परंतु ते शब्द हे परिणामकारक असले पाहिजे, म्हणून दुसरा मुद्दा परिणामकारक भाषा. तिसरा आहे प्रसंगानुसार तारीख, स्थळ आणि विषय असावा. आपण ज्या प्रसंगाचे अहवाल लेखन करत आहे त्याची तारीख लिहायची आहे, स्थळ लिहायचं आहे आणि विषय लिहायचा आहे. तारीख ही भूतकाळातली असली पाहिजे, कारण आपण त्या गोष्टीचे अगोदर निरीक्षण केलेलं असते आणि त्यानंतर अहवाल लेखन करतो. म्हणून आपण कधी निरीक्षण केलं ती तारीख लिहायची आहे, कुठे केलं आहे आणि विषय हा आपल्या उपक्रमामध्येच लिहून दिलेला असतो. अहवाल लेखन करताना मुख्य अतिथी, सहभागी व्यक्ती इत्यादींचा उल्लेख असावा. आपण अहवाल लेखन करतो त्या ठिकाणी मुख्य अतिथी कोण होतं किंवा सहभागी कोण कोण झालं होतं त्या कार्यक्रमामध्ये त्यांची नावे लिहावी, त्यांचा उल्लेख करावा. वैयक्तिक मत नसावे. अहवाल लेखन करताना आपले स्वतःचे मत असावे का? नाही, कारण आपण कोणत्या तरी परिस्थितीची माहिती मिळवत आहोत, त्यामुळे त्या परिस्थितीनुसार आपण आपले मत मांडावे. आपले वैयक्तिक मत नसावे. सहावा मुद्दा आहे आकर्षक शीर्षक असावे. आता या उपक्रमामध्ये आपण ज्या गोष्टीची माहिती मिळवत आहे त्याविषयीचे शीर्षक द्यायचे आहे. प्रथम पुरुषी कर्ता नसावा. अहवालाची भाषा ही भूतकाळात असावी. माहिती क्रमाने लिहावी. आपण ज्या क्रमाने माहिती मिळवली आहे त्याच क्रमाने लिहावी. क्रम हे उलटसुलट करू नये. अहवालाच्या शेवटी अध्यक्षाची सही व दिनांक लिहावे. आपण ज्याविषयी माहिती लिहित आहोत किंवा एखाद्या कार्यक्रमाचा अहवाल लिहित आहोत तर त्या कार्यक्रमाला कोण अध्यक्ष आहे त्यांची सही घ्यावी व दिनांक लिहावा. आणि शेवटी कार्यवृत्त लिहिणाऱ्याची सही व दिनांक, म्हणजे आपण स्वतः अहवाल लिहित आहोत तर आपली सही आणि दिनांक टाकायची आहे. आता या ठिकाणी आपण यामध्ये दिलं आहे झोपडपट्टी, पाडा, वाडी वस्ती, तांडा, फिरत्या लोकांची पाल यापैकी शक्य त्या ठिकाणास आपल्याला भेट द्यायला सांगितली शिक्षक किंवा पालक यांच्यासोबत. तर या ठिकाणी मी फिरत्या लोकांची पाल यांना भेट दिल्याचा अहवाल लेखन करत आहे.
वर अहवाल लेखन असं नाव टाकायचं आहे. अहवाल लेखनाचा विषय फिरत्या लोकांच्या जीवनाविषयी माहिती. तारीख 20/11/2021. आपण अगोदरच्या दिवशी भेट दिलेली असते, पण त्या दिवशी अहवाल लिहितो का? त्यानंतर 5-6 दिवसांनी अहवाल लिहितो. त्यामुळे ज्या दिवशी आपण अहवाल लिहित आहोत त्या दिवसाची तारीख टाकायची आहे. स्थळ आहे नागपूर. विषय पुन्हा एकदा बघा. आपल्या अहवालाचा विषय आहे फिरत्या लोकांच्या जीवनाविषयी माहिती. आता आपल्या उपक्रमामध्ये सांगितलं आहे तुमच्या शिक्षकांसोबत जा किंवा तुमच्या कुटुंबासोबत, पालकांसोबत. तर या ठिकाणी मी माझ्या कुटुंबासोबत गेली होती. याप्रमाणे अहवाल लिहित आहे. या ठिकाणी मी माझ्या कुटुंबासोबत गेली होती. फिरत्या लोकांच्या वैयक्तिक जीवनाविषयी माहिती घेताना असे लक्षात आले आहे की त्यांचे जीवन हे खूप खडतर असते. खडतर असते म्हणजेच कठीण असते. जीवन जगत असताना त्यांना होणारा त्रास हा आपल्याला ऐकायलाही त्रास होतो. सर्व सोयीसुविधांपासून वंचित जीवन त्यांना जगावे लागते. चांगल्या प्रकारचा कामधंदा मिळत नाही. पाल्याच्या शिक्षणाची सोय नसते. एवढेच काय तर रोजच्या उदरनिर्वाहही कधी कधी शक्य होत नाही. म्हणजे सकाळचं आणि रात्रीचं जेवण मिळेल की नाही याचीही कधी कधी चिंता असते. आणि ही स्थिती आहे त्यांची, सत्य आहे. ही त्यांची स्थिती ऐकताना आमच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आले होते. अशा प्रकारे आपण या ठिकाणी थोडक्यात अहवाल लेखन केलं आहे. याविषयी जर आपण जास्त माहिती गोळा केली तीसुद्धा लिहू शकतो. त्यानंतर आपल्यासोबत जे ज्येष्ठ व्यक्ती आहे, या ठिकाणी अध्यक्ष नसल्यामुळे आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तीची सही आणि दिनांक लिहायची आहे आणि एका बाजूला स्वतःची सही आणि दिनांक करायचा आहे. अशा प्रकारे आपण पाड्यावरचा चहा या पाठात दिलेला उपक्रम पूर्ण केला आहे. यानंतर आपण समजून घेऊया यामध्ये दिलेल्या व्याकरणाचा अभ्यास करणार आहोत. गोदडी या कवितेमध्ये आपण अलंकाराचे 2 प्रकार पाहिले होते, शब्दालंकार आणि अर्थालंकार. त्यामध्ये आपण शब्दालंकारमधील यमक अलंकार आणि अनुप्रास अलंकार या अलंकाराचा अभ्याससुद्धा केला होता. आज आपण अर्थालंकार यामधील उपमा अलंकार आणि उत्प्रेक्षा अलंकार या अलंकाराचा अभ्यास करणार आहोत. उपमा अलंकार आणि उत्प्रेक्षा अलंकार हे अर्थालंकाराचे प्रकार आहेत. अर्थालंकारात खालील गोष्टी नीट अभ्यासा. उदाहरण, हा आंबा साखरेसारखा गोड आहे. उपमेय आहे आंबा आणि उपमान आहे साखर. साम्यवाचक शब्द सारखा आणि समान धर्म गोडी. खालील संकल्पना लक्षात ठेवा. पहिला आहे, ज्या वस्तूला उपमा दिली असते तिला उपमेय म्हणतात. ज्या वस्तूची उपमा दिलेली असते तिला उपमान म्हणतात. आता उदाहरणामध्ये कशाला उपमा दिली आहे तर आंब्याला, म्हणून आंबा काय आहे, उपमेय आहे. ज्या वस्तूची उपमा दिलेली असते तिला उपमान म्हणतात. कोणत्या वस्तूची उपमा दिली आहे आंब्याला तर साखरेची, म्हणून साखर काय आहे, उपमान आहे. तिसरा मुद्दा बघा, 2 वस्तूत असणारा सारखेपणा याला समान धर्म म्हणतात. आणि सारखेपणा दाखवण्यासाठी वापरला जाणारा शब्द त्याला साम्यवाचक शब्द म्हणतात. सारखेपणा दाखवणारा शब्द कोणता आहे, गोडी. म्हणून बघा वाक्यामध्ये उपमेय आंबा, उपमान साखर, साम्यवाचक शब्द सारखा आणि समान धर्म आहे गोडी. उपमा अलंकार यामध्ये खालील उदाहरण वाचा, समजून घ्या व कृती सोडवा. सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी. त्यामध्ये पहिले आहे प्रस्तुत वाक्यातील उपमेय. हे जे वाक्य दिलं आहे, वाक्य कोणतं आहे, सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी. या वाक्यातील उपमेय लिहायचं आहे. तर पहिले उपमेय म्हणजे काय, पुन्हा एकदा समजून घ्या. ज्या वस्तूला उपमा दिलेली असते तिला उपमेय म्हणतात. आणि दिलेल्या वाक्यामध्ये कशाला उपमा दिली आहे, तू या शब्दाला उपमा दिली आहे, म्हणून चौकटीत लिहायचं आहे तू आणि थोड्याशा कंसामध्ये लिहायचं आहे आपल्याला तुझा रंग. दुसरा आहे प्रस्तुत वाक्यातील उपमान. उपमान म्हणजे काय, ज्या वस्तूची उपमा दिलेली असते तिला उपमान म्हणतात. म्हणून या ठिकाणी कशाची उपमा दिली आहे,
पावसाळी नभाची उपमा दिली आहे. काय म्हटलं आहे? तुझा सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी. म्हणून पावसाळी नभ हे काय आहे? उपमान आहे. तिसरं आहे प्रस्तुत वाक्यातील समान धर्म. प्रस्तुत वाक्यातील समान धर्म काय आहे? सावळेपणा. आणि प्रस्तुत वाक्यातील साम्यवाचक शब्द आहे परी. सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी. म्हणून साम्यवाचक शब्द लिहायचा आहे आपल्याला परी. उपमा अलंकाराची वैशिष्ट्ये. उपमा अलंकाराची वैशिष्ट्ये आहेत. उपमेय व उपमान यांच्यात साम्य असते. हे साम्य दाखवण्यासाठी सम, समान, सारखा, प्रमाणे, परी, गत इत्यादी साम्यवाचक शब्द वापरले जातात. दोन वस्तूंमधील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने वर्णन केलेले असते तिथे उपमा अलंकार होतो. दुसरा अलंकार आहे उत्प्रेक्षा अलंकार. त्यामध्ये खालील उदाहरण वाचा, समजून घ्या व कृती सोडवा. उदाहरण दिलं आहे, हा आंबा म्हणजे जणू साखरच. त्यामध्ये पहिले आहे प्रस्तुत वाक्यातील उपमेय. प्रस्तुत वाक्यात उपमेय काय आहे? आंबा आहे. दुसरा आहे प्रस्तुत वाक्यातील उपमान. प्रस्तुत वाक्यामध्ये उपमान आहे साखर. तिसरा आहे प्रस्तुत वाक्यातील समान धर्म. प्रस्तुत वाक्यातील समान धर्म आहे गोडी. आणि चौथा आहे प्रस्तुत वाक्यातील साम्यवाचक शब्द. प्रस्तुत वाक्यामध्ये साम्यवाचक शब्द आहे जणू. उत्प्रेक्षा अलंकाराची वैशिष्ट्ये बघा. उपमेय हे जणू उपमानच असते. या अलंकारात जणू, काय, जेवी, गमे, भासे, वाटे, की, जसे, तसे हे शब्द येतात. उपमेय हे जणू उपमानच आहे असे जिथे वर्णिलेले असते तिथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. ह्या व्याख्या आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की उपमा अलंकार कधी होतो आणि उत्प्रेक्षा अलंकार कधी होतो. उपमा अलंकार पहा पुन्हा एकदा. दोन वस्तूंमधील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने वर्णन केलेले असते तिथे उपमा अलंकार होतो. आणि उत्प्रेक्षा अलंकार उपमेय हे जणू उपमानच आहे असे जिथे वर्णिलेले असते तिथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. यानंतर खालील वाक्य वाचा व तक्ता पूर्ण करा. तक्त्यामध्ये वाक्य लिहून दिले आहे. उपमेय लिहायचं आहे, उपमान लिहायचं आहे आणि साम्यवाचक शब्द लिहायचा आहे. पहिलं वाक्य आहे, आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच. यामध्ये आईचे प्रेम हा शब्द उपमेय आहे, सागर हे उपमान आहे आणि जणू हा साम्यवाचक शब्द आहे. म्हणून उपमेय यामध्ये आईचे प्रेम लिहायचं आहे, उपमान यामध्ये सागर लिहायचं आहे आणि साम्यवाचक शब्दामध्ये जणू लिहायचं आहे. दुसरं वाक्य आहे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. या वाक्यामध्ये उपमेय लिहायचं आहे देव, उपमान लिहायचं आहे आभाळ आणि साम्यवाचक शब्द लिहायचा आहे गत. तिसरं वाक्य आहे, त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. यामध्ये उपमेय लिहायचं आहे त्याचे अक्षर, उपमान आहे मोती आणि साम्यवाचक शब्द आहे सारखे. चौथा शब्द आहे, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. यामध्ये उपमेय आहे गुलाबी उषा, उपमान आहे परमेश्वराचे प्रेम आणि साम्यवाचक शब्द आहे जणू. अशा प्रकारे आपण दिलेला तक्ता पूर्ण केला आहे. अशा पद्धतीने आपण पाड्यावरचा चहा या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय, खेळूया शब्दांशी, उपक्रम आपण समजून घेऊया. यामध्ये दिलेले व्याकरण, व्याकरणामध्ये उपमा अलंकार आणि उत्प्रेक्षा अलंकार या अलंकाराचा अभ्यास केला आहे. अशाच प्रकारचे स्वाध्याय संबंधित विविध वर्गाचे, विविध विषयाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.